एक नदी राहत असते. त्या नदीमध्ये दोन बदकं राहतात आणि त्या नदीमध्ये एक कासव पण राहत असतं. त्या तिघांमध्ये चांगली दोस्ती झालेली असते. काही कारणामुळे त्या नदीमधलं पाणी आटते. पाणी आटल्यामुळे त्याच्यामधले मासे वगैरे सगळे मरून जात असतात आणि त्याच्यामधले पक्षी सगळे राहत असतात, ते पण उडून जात असतात. ते दोन बदकं त्या कासवाला म्हणतात, आपण ह्याच्यामधलं तर आता पाणी आटलेलं आहे, आपल्यावर आता मरणाचे संकट आलेलं आहे, आपण मरण्यापेक्षा इथून निघून गेलेले बरे, असं म्हणून त्या कासवाला सांगत असतात. तर ते कासव रडत रडत म्हणते, तुम्ही तर दोघं जण आहात, तुम्हाला दोघांना पंख पण आहेत, त्यामुळे तुम्ही उडून जाऊ शकता. त्यावर ते दोन बदकं म्हणतात, आमच्याकडे एक आयडिया आहे, आम्ही आमच्या दोघांच्या तोंडामध्ये एक काटकी पकडणार आणि तू पण गच पकड. कुणी जरी काही जरी म्हणले तर तुझं तोंड तू उघडू नको, असे म्हणताच ते कासव जोऱ्यास आपल्या तोंडामध्ये ते काटकी पकडतं आणि काटकुळ पकडल्यामुळे ते एका गावावरून उडत जात असतात. आणि त्या गावातले लोक त्या आकाशामधल्या कासवाकडे आणि त्या बदकाकडे बघत असतात आणि गाववाले म्हणतात, अरे आता तर कासव पण उडायला लागले. कासवाकडे बघून लोक जोऱ्या जोऱ्याने हसत असतात. तर ते कासव म्हणतं, अरे